मेसेज आला असेल तर त्याला क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज 29 जून मुलांशी गप्पाचा दिवस क्रमांक 351 आणि 351व्या दिवशी आज तुम्हाला जसं काल सरांनी आदरणीय कुदरे सरांनी तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा फ्युचर टेन्स हा भाग झाला, दुसरा प्रकार झाला त्याच्यामधला. अगोदरचे 9 असे एकूण 10 भाग आपण शिकलेले आहोत. काही जणांचे ऑडिओ छानपैकी आलेले आहेत. ज्यांनी ऑडिओ केलेले नाही त्यांनी ऑडिओ तयार करा. रोहिणी कसबेने काल पाठवलं 1 मिनिट 23 सेकंदामध्ये तिचे 80 वाक्य बोलणं झालेले आहे. म्हणजे 1.5 मिनिट आपल्याला वेळ द्यायचा आहे. समजा एखाद्याची स्पीड कमी किंवा जास्त असेल, थोडी जास्त असेल किंवा कमी जाईल, आपण जर धरू की सुरुवातीची माझी स्पीड कमी आहे तर आपल्याला 2 मिनिट लागतील आणि 2 मिनिट जर आपण देऊ शकत नसेल तर मग अवघड. 2 मिनिटामध्ये तुमचे एका क्रियापदाचे 80 वाक्य सध्याच्या घडीला तयार होतील. कारण 10 भाग झालेले आहेत आपले टेन्सचे. प्रेझेंटचे 4, पास्टचे 4, फ्युचरचे 2. समर्थ लक्ष इकडे दे. मला आज कारवाडीच्या आपल्या शाळेतील प्रत्येक मुलाचा हा ऑडिओ पाहिजे. मी व्हिडिओ म्हणत नाहीये, ऑडिओ तुमचा आज आला पाहिजे. तरच उद्याच्या नंतर तुम्हाला मीटिंग मध्ये व्यवस्थित इतर कृती मिळते, कृती करण्याची संधी मिळेल. थोडं शाळेतील विद्यार्थ्यांना थोडस बंधनकारक आहे. तर तुम्हाला ते कारवाडीच्या विद्यार्थ्यांना हे करायचंच आहे आज तुम्हाला, कारण तुम्हाला ऐकायला मिळतं तिथं. बऱ्याच जणांनी पाठवले, पूर्वाचं असेल, रोहिणीचं असेल, त्यांनी मला पाठवलेले आहे. मी ग्रुपवर आणखी शेअर केलं नाही कारण तुम्ही ऍज इट इज तसंच म्हणा. तरी रोहिणीनं पाठवलेला आहे. तरी तो व्हिडिओ नीट ऐका, ऑडिओ नीट ऐका. तिनं घेतलेलं वर्कचं जे क्रियापद आहे तेच क्रियापद घेऊ नका. क्रियापदाचा खजिना इंग्रजीमध्ये प्रत्येक भाषेमध्ये असते. देयर आर सो मेनी ऍक्शन वर्ड्स आणि आज ऍक्शन वर्ड्सच आपण तुम्हाला दुसरं एक काम सांगणार आहे. मी आजचं जे शिष्यवृत्ती सरावाचा जो भाग आहे तो त्याच्यावरच एक मला भाग घ्यायचा आहे, जो की 5वी साठी पण आहे आणि 8वी साठी पण आहे. आपण फक्त नेहमी परीक्षेतले किंवा परीक्षेला पडलेले प्रश्न किंवा पेपर मधलेच प्रश्न सोडवतो किंवा पुस्तकात दिले तेवढेच प्रश्न सोडवतो बऱ्याचदा. पण आपल्या मुलांशी गप्पा तर तसं होत नाही. आपण एक प्रश्न पाहिला त्याच्या दुसरे 10 प्रश्न तयार करतो. म्हणजे प्रश्न निर्मितीकडे आपण जास्त जातो आणि तेच आता आपण करणार आहोत. पण इथं हे जे झालेले 10 भाग आहेत, प्रेझेंटचे 4, पास्टचे 4, फ्युचरचे 2, असे 10 भागाचे 10 गुणिले 8. 8 म्हणजे कोण? आय, वी, यू, यू, ही, सी, इट, ते. हे 8 जण. या 8 जणांच्या उच्चारामध्ये तुम्हाला एकच क्रियापद घ्यायचे आणि ते म्हणायचे. कोणी गो घेतं तर कोणी कम घ्या, कोणी कट घेतं तर कोणी रन घ्या, कोणी रन घेतं तर कोणी कुठ घ्या, कोणी कुठ घेतं तर रीच घ्या, कोणी टेक घ्या तर कोणी गिव घ्या. जसं वाटेल तसं ते क्रियापद तुम्ही घ्यायचं. प्रत्येकाचे वेगळे आले पाहिजे आणि सराव झाला पाहिजे. कारण त्या सरावामधून कळेल की काय चुकतंय. आणि जर केलंच नाही तर माझं चुकणार नाही आणि चुकलंच नाही म्हणजे मला येणार नाही. तर तिथं असं होणार नाही की माझं चुकलं नाही म्हणजे मला सगळंच आलं. हे तर शक्यच नाही. माझं चुकलंच नाही तर मला आलं म्हणता येणार नाही. महेश काय करतोयस? ऑलरेडी रेकॉर्डिंग आपण करतोय आणि ती रेकॉर्डिंग आपल्याला युट्यूब चॅनलवर मिळते. त्याच्यावर बाकीच्या सेटिंगला तुम्ही चढायची गरज नाही कोणीच. आता संख्या खूप वाढत आहे. काल सायळेतील शाळेतून अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत. आता बापूसाहेब सरांनी मेसेज पाठवलेले आहेत. अनेक विद्यार्थी जॉईन होत आहेत. त्यामुळं ऍक्टिव्ह स्टुडंट्सलाच परवानगी मिळत जाईल, तेही लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी हा विचार नाही करणार की बाबा नाही आमचं महेश खूप जुना आहे मग त्याला चुका केल्या तरी चालते. नाही, तू आज एक चूक केली म्हणजे तुझ्यासारखे दुसऱ्या 10 जण मग त्यांना सांभाळायला खूप वेळ लागेल. ओके, कारण आपण 40 मिनिटाची तासिका घेणार, एकच तासिका होईल ना. काही जण नंतर मला पुन्हा कॉल करतात सर आणखी आहे का,
नाही, आज ओनली 1 पिरियड. कारण दुसऱ्या तासिकेत माझं मला नियोजन करायचंय 11 वाजता राज्यस्तरावरची तासिक आहे. तर स्पर्धा परीक्षा सरामध्ये तुम्हाला रीडर्स अँड पझल्स हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. शब्दकोडे किंवा मराठीचे शब्दकोडे आपण सोडवलेले असतात. आता हे शब्दकोडे सोडवताना आपल्याला एक माहित आहे की आपल्याला एक चौकोन दिला जातो किंवा आपल्या साध्या भाषेमध्ये एक डब्याची वही दिली जाते. मी एक 3-4 शब्दाचं करतो, तुम्ही आताच करू नका. ओनली लुक अँड लिसन. कारण तुम्ही फक्त प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न तयार करणारे झाले पाहिजेत, याकडे मी जास्त लक्ष देतो. जर तुम्हाला प्रश्न तयार करता आले, तुम्हाला जास्त सांगत बसायची गरज पडत नाही. कारण त्यावेळेस तुम्ही क्रिएटर असतात. आता हा तक्ता पाहिल्या प्रत्येकाला एक वेगळा विचार काय पडेल, काय सांगू शकता. आता इंग्लिश विषय सोडून द्या इथला. मी समजा रीडर, पझल, शब्दकोडे, मराठी किंवा भाषा हा विषय सोडून जर दिला तर हा तक्ता पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? कुणाला सांगायचं? मराठी शब्दकोडे होतील आणि विविध भाषेतील सुद्धा शब्दकोडे होतील. नाही, मी काय सांगतोय, शब्दकोडे त्याच्यातून शब्द तयार करता जमतात सर. मी तेच सांगतोय. श्रेया, अगोदर ऐकून घे. तुझा व्हिडिओ चालू नाही, रेंज नसेल तर हरकत नाही, नाही तर रिमूव्ह कर. कारण नवीन विद्यार्थी जोडलेले आहेत, त्यांना दिसलं पाहिजे कोण बोलतोय. रेंज नसेल तर हरकत नाही. मी तेच सांगतोय की मला या ठिकाणी या डब्यामध्ये शब्दकोडे किंवा इंग्लिश मधले रीडर, पझल जे आहे ते न सांगता इतर तुमच्या काय लक्षात येईल, मी ते सोडून विचारतोय. पण आपण काय केलं त्याच्याबद्दल सांगतोय, तिथं घेणारच आहे ना मी. ते सोडून चंपूलचा डब्बा. चंपूलचा डब्बा. ओके, आणखी चालेल. आपण त्याच्यात अंकांची बेरीज करू शकतो. व्हिडिओ चालू करू नये करा. आपण तुम्ही जे बोलाल ते समोर येतात. आणखी तुला काय वाटतं? आपण त्याच्यामध्ये चेस खेळू शकतो. ओके, शिंदे तुला काय वाटतं? मी चेस किती आहेत मोजू शकतो. डबे किती मोजू शकतो. ओके, स्वरा तुला काय वाटतं की हा फक्त डबा तुमच्या समोर दिला, तुम्हाला काय वाटतं की मी काय करू शकतो या ठिकाणी? सर तिथे आपले ते बेरीजचे उदाहरण 2 डबे अधिक 2 डबे किती होतात, 4 डबे अधिक 4 डबे किती होतात हे शिकवता येईल. म्हणजे बेरीज आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळ काढता येते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला या विषयाकडे घेऊन जायचं होतं. पॅरामीटर अँड एरिया, परिमिती, क्षेत्रफळ, बरोबर आहे. व्हेरी गुड. आणखी काय सांगता येईल? त्याचा आकार कसा, चौकोनी, चौरस, आयत. गुड, व्हेरी गुड. त्याच्यात किती चौकोन आहेत? व्हेरी गुड. किती चौकोन आहेत, किती आयत आहेत, किती चौरस आहेत, हाही प्रश्न आपल्या समोर पडू शकतो आणि डब्याची वही डोळ्यासमोर येऊ शकते. आलेख कागद आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतो. त्याची परिमिती कशी काढायची समजू शकतं. त्याचे आपल्याला क्षेत्रफळ काढता येईल का हा विचार करू शकतो. आणि असं पाहिल्याबरोबर आपल्या घरातले टाइल्स, फरशी आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते. These are tiles. आणि सर असं पाहिल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर चॉकलेट पण येऊ शकते. क्या बात आहे, बरोबर आहे. डेअरी मिल्क वगैरे जे आहे त्याच्यामध्ये असेच तुकडे असतात आणि आपण तुकडे कट करून एकमेकांना देतो. व्हेरी गुड, थँक्यू. त्याचा एरिया पण मोठा होते. यस यस, एरिया, पॅरामीटर आपण मोजू शकतो. आणखी त्याच्यामध्ये काय करता येते बघा. समजा तुम्हाला असं उदाहरण दिलेलं आहे, तर आता नवीन विद्यार्थी काय असेल ते म्हणतील सर आपल्याला काहीतरी घेणार नाही, मध्ये कसं घुसला. मी एक विषय कधी घेऊन पुढे जात नाही,
त्या विषयाचा संदर्भ इतर कुठं कुठं लागतो ते आपल्यातून काढणे. आणि तो म्हणजे मला जर फक्त गव्हाचं पीठ दिलं म्हणजे मी फक्त पोळीच करावी या मताचा मी नाही. एक गहू प्रकार बहु जसं म्हणतात तसं एक आकृती, एक गणित, एक उदाहरण, एक अंक दिला तर त्याला 100 पट्टीमध्ये काय करता येईल हा विचार जास्त करू, जेणेकरून आपल्या मेंदूला थोडस चाबी देता येईल आणि तो जास्त कार्य करेल, विचार करेल. आणि जेव्हा तो विचार करेल तेव्हा तुम्ही पुस्तकाच्या बाहेर पडाल. विचार जोपर्यंत करणार नाही तेव्हा फक्त आणि फक्त पुस्तकाच्या त्या शब्दापर्यंतच तुम्ही मर्यादित राहणार. तितकंच त्याच्याच भोवती गुंडाळायचं. मग त्याच्या बाहेर थोडं जरी काही आलं नाही हे तर आम्हाला शिकवलंच नाही, नाही हे तर आमच्या पुस्तकातच नाही, नाही आईने तर मला 1 किलो सांगितले होते म्हणजे तर पाव किलोचा भाव सांगायला मग कसं करू. म्हणून व्यावहारिक ज्ञान पुस्तकाबाहेरच देण्याचा जास्त प्रयत्न या समूहामध्ये केला जातो, जेणेकरून तुम्ही स्वतः अभ्यास करा. आता या ठिकाणी गणिताचा आणखी एक विचार करू शकतो आपण. समजा हे शाळेत उभं टाकलेले विद्यार्थी आहेत परिपाठाला, एका लाईन मध्ये 4 आणि अशा 1 2 3 4 5 ओळीमध्ये विद्यार्थी उभं टाकले आहेत. एकूण मुलांची संख्या किती? 20. कसं केलं आपण सर आणि आपण आहे ना 4 गुणिले आर्यन आवाज क्लिअर होते नक्कीच इथं रेंज चांगली आहे. सर मी सांगू सर आपण 4चा पाढा म्हणला सर एका लाईनीमध्ये 4 पहिल्या लाईनीतले 4 दुसऱ्या लाईनीतले 4 तिसऱ्या लाईनीतले 4 चौथ्या लाईनीतले 4 आणि 5व्या लाईनीतले 4 आपण 4 ला 5 वेळा घेऊन बेरीज करणे म्हणजे 4 गुणिले 5 आपण डायरेक्ट 4चा पाढा 5 पर्यंत म्हणून टाकला 4 5 20. म्हणूनच गुणाकाराची व्याख्या आहे. आपण गुणाकार कसा करतो तीच संख्या घेऊन बेरीज करत असतो. गुणाकारमध्ये काय करतो आपण 4चा गुणाकार 2 सोबत करायचा 4 ही संख्या 2 वेळा घेऊन आपण त्याची बेरीज करतो. पण 2 किंवा 3 वेळेस असेल तर ठीक आहे, पण 5 10 20 50 वेळेस जर असेल तर तितकं आपण बेरीज करणार का नाही. आडव्या लाईनीमधील जितकी संख्या विद्यार्थ्यांची म्हणजे विद्यार्थी संख्या आहे 4 आणि ओळींची संख्या आहे गुणिले 5 म्हणजे विद्यार्थी संख्या गुणिले ओळींची संख्या. मग जर विद्यार्थी 5 असतील आणि ओळी 4 असतील तर 5 गुणिले 4 दोन्हीचं उत्तर एकच येईल. आणि आपण आता मोजू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. लहान मुलांना तुम्ही हे काम देऊ शकता. बन किती आहे 1 हे किती आहे 2 हे किती आहे 3 1 2 3 तुम्ही याला रंगवायला द्या त्याला असेच त्याला 3 इकडे कुठेतरी रंगवायला सांगा त्याचे 1 2 3 संकल्पना त्याच्या कंप्लीट होतील. त्याला रंग द्या पेन्सिलचे. चल मी इथं एक लालने रंगवतो तू मला याच्यातला कुठलाही एक हिरव्याने रंगवून दाखव. डब्यामध्ये आपण त्याला द्यायची नाही त्यालाच हिरव्या रंगाची पेन्सिल उचलू द्यायची आणि त्याला रंगवू द्यायचं. मग त्याला कोणताही रंग घेऊ आणि मग पुन्हा त्याला विचारा की हाच हिरवा रंग आहे का. हिरवा घेतला चांगलीच गोष्ट आहे, पण नाही घेतला नंतर त्याला सांगा हा हिरवा नाही तू घेतलास तो निळा आहे आणि हा हिरवा आहे. झाडाचं पान हिरवं गवत हिरवं. म्हणजे तुमच्या लहान बहीण भावंडाचा अभ्यास तुम्ही स्वतः कसा घेऊ शकता. ओके नेक्स्ट नाव आपल्या भागाकडे जाऊया. तुम्ही शब्द कोणी तयार करायचे लक्षात पुस्तकातले नको. पुस्तकात आपल्याला 3 किंवा 3 जास्तीत जास्त आपल्याला इकडे 3 असतात किंवा 4x4 असतात. मी तुम्हाला आज 5 किंवा 10 पर्यंत घेऊन जाणार आहे म्हणजे तुम्ही जाणार आहात. मी एक सांगणार आहे रोहिणी कुठली ऍक्शन नको. रोहिणी छान बस. जेव्हा आपण कुठली ऍक्शन करतो तेव्हा मेंदू जो आहे त्या हाताकडे लक्ष देतो तो हात काय करतोय आणि सगळं इथून उडून जातं. म्हणून मी व्हिडिओ चालू करायला सांगितलेले आहे. व्हिडिओ बंद नको करू. फॉर एक्झाम्पल आपण जर गृहीत धरलं की मला फक्त 4 अक्षरे किंवा 5 अक्षरे 3 अक्षरे 2 अक्षरे या शब्दांचे कोडे बनवायचे इंग्रजीमध्ये बनवूया. मी जर इथे एक शब्द घेतला अगोदर आपण पूर्ण शब्द परत तयार करायचं बरं आणि नंतर प्रश्न तयार करायचा. मी काय शब्द घेतला RAT रॅट. आता मी विचार काय करणार आर पासून एखादा शब्द तयार होतो का दुसरा
काय होईल बरं तुम्हीच सांगा. आर ने एक मुलाचं नाव सर मी मुलीचं सांगू नाव घ्यायचं नाही. सांगा. रोज म्हणजे गुलाब. रोज. Yes. एक मिनिट आता एकाला सांगितलं दोन डिस्टर्ब. तर ROSA सर बरोबर आहे. आता नाही काय करायची थोडं थोडं लक्ष द्या. बरोबर आहे तू सांगतोस ते बरोबर आहे पण ए वरून 4 अक्षर एखादा शब्द तयार आपण असे उभे घेऊयात अगोदर काय होते बघूया. 4 अक्षरी म्हणतोय मी. औसा सर मी सांगू तर औसा APPLE पण नाव नको. 4 अक्षरी आहे का ते. हो 5 अक्षरी APPLE 5 होतात. सर AUSA औसा App. आपण सगळे अनेक ऍप्स वापरतो. गुड. आता टी पासून सांगू TOLL टॉल. नाही आता एक झाला त्याचा. इथं आता काय केलं आपण गणित धुऱ्यात की फक्त 3च होता असं गणित धुऱ्यात सुरुवातीला. मला तुम्हाला गणितासाठी 5 कडे न्यायचं. काय केलं आपण कोणं सोडवलं नाही आणखी काहीच. ते कोणी तयार केलं नाही. मी माझे शब्द लिहिले. कसे लिहिले मी उभे लिहिले. मी एक अर्थपूर्ण शब्द लिहिला आणि त्यापासून कोणते कोणते शब्द तयार करता येतात ते मी पाहिलं. मला आर पासून काय येतं आर पासून रोज. ए पासून काय येतं ए पासून ऍप. टी पासून काय येतं टी पासून टाइम. तर हे झाले उभे. पण जर आडवा विचार केला OPI SPM ESC काहीही संबंध लागत नाही. पण पहिली कृती तुम्ही काय कराल एक मोठ्यात मोठा शब्द निवडायचा. कमीत कमी 8 9 10 अक्षरी जास्तीत जास्त आणि त्याच्यापासून एक तोरण तयार करायचं. आता तोरण कसं तयार करायचं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो. मी प्रश्न सांगणार नाही मी शब्द सांगणार नाही. सर आपण केलं की तेव्हा ZPPS कारवाडी पासून. येस आता आपल्यासोबत नवीन विद्यार्थी त्यांच्यासोबत आपण करूया. तुम्ही काय करायचं कुठलाही एक मोठा शब्द घ्या आणि कोणताच कळणं गेला मोठा शब्द तर एखाद्या मोठ्या जिल्ह्याचं नाव घ्या. लिहून टाका पुढे. समजा अहमदनगर अहमदपूर असे कुठले तरी लांब लचक असणारे ते लिहा. मग त्या ए वरून तुम्हाला कोणते शब्द जमतात 2 अक्षरी. त्याच्या पुढच्या शब्दापासून 3 अक्षरी किंवा इथं 4 इथं 3 इथं 2 इथं 1. एक अक्षर तर जमणार नाही कोणता 2 अक्षर तरी घ्यावे लागेल. पुन्हा तसंच तिकडे 2 अक्षरी घ्या 3 अक्षरी घ्या 4 अक्षरी घ्या. एक तोरण एका शब्दाचं बनवा. आपोआप तुमच्या मेंदूमध्ये लपून बसलेले इंग्रजी शब्द जे दडून बसले ते आपोआप समोर येतील. अरे यस हा जीओ. समजा इथं जर एखाद्या नदीचं नाव लिहिलेलं असेल फॉर एक्झाम्पल दुसरं GODAPARI असं नाव लिहिलेलं आहे. जी पासून GO ओ पासून मग आता माझा ओ पासून 3 अक्षरी शब्द OWL. पी पासून माझा पुन्हा जर 3 अक्षरी शब्द होत असेल तर पेन. ए पासून जसा आता राजू म्हणत होता तसा माझा 5 अक्षरी शब्द APPLE. त्याच्यानंतर व्ही पासून जर माझा 3 अक्षरी तयार होतात ते व्हॅन. पुन्हा ए पासून इथं ए पासून आपण AND अँड किंवा अँड कोणतंही असेल. आर पासून RABBI रॅबिट तयार झाला. आय पासून सांगा पटकन आईस्क्रीम. आईस्क्रीम चालेल. आपला इंडिया घेऊया. म्हणजे असे उभे तोरणमाळ तयार करा.
एक काम या पद्धतीने जमेल. हीच तोरणमाळ जशी उभी बनवली तशीच शब्द बदला. सॉरी, या ठिकाणी आळी आपल्या याच्यामध्ये घेतलं. असं आता उभी मांडणी करा शब्दाची. समजा मी शब्द घेतला स्कूल, SCHOOL. या S पासून, C पासून, H पासून, O पासून, O पासून, L पासून शब्द बनवा. शब्द पाठांतर करायचे म्हणजे मला अगोदर शब्दांचा खेळ खेळता आला पाहिजे. तुमच्याकडे लग्नपत्रिका असतील, जाड पुठ्ठ्या असतील, वहीचे कागद असतील, त्याला एक साइड कोरी असेल तर त्याच्यावर एक कृती करा. तुम्ही एक तुकडा, सारख्या आकाराचे तुकडे घ्या. जसे की माझ्याकडे एक पुठ्ठा आहे, प्रॅक्टिकली करून दाखवतोय. हा एक पुठ्ठा आहे. या पुठ्ठ्याचे 2 भाग करा. आपल्या 4 बोटा एवढा पुठ्ठा राहावा म्हणजे वाऱ्याला उडून पण जाणार नाही. आपल्या तळहाताची कात्रीची पण गरज नाही पडणार आपल्याला. तरी पण मोठ्यांच्या मदतीने कात्रीने तुम्ही व्यवस्थित कट करून घ्या. याच्यावर ए कमीत कमी 5 वेळा लिहा. बी चे 5 तयार करा. सी चे 5, डी चे 5 असे झड पर्यंत तुम्ही 5 करा. आणि शक्यतो ए, ई, आय, ओ आणि यू यांचे 5 ऐवजी 10 तयार करा. एवढे अक्षर तयार करा. पुठ्ठे खूप आहेत, पत्रिका पुष्कळ आहेत, फेकून देण्यापेक्षा वापर चांगला करा. आणि मग फक्त तुमच्या सोबत असणाऱ्या मित्रासोबत किंवा स्वतःला एक मित्र आहे असं समजा की मी माझ्या मित्रासोबत आहे. आरशापुढे जसं बसतो तसं हे कागद गठ्ठा तुमच्या समोर टाका. जे शब्द समोर दिसतील, चला काय आले तर आर, दुसरं काय घेतलं ए, पुन्हा काय घेतलं आय, पुन्हा काय घेतलं एल. झाला माझा एक अर्थपूर्ण शब्द तयार. आता या रेन पासून मी आणखी काय तयार करू शकतो. या रेन पासून आर ने इकडे काय करू, ए ने इकडे काय करू, आय ने काय करू आणि एन ने काय करू. त्यातल्या चिठ्ठ्या उचला आणि तिथं ठेवा. पहा किती छान पैकी तुमचा शब्द खेळ तयार होईल. आणि या साध्या सुध्या शब्द खेळातून तुम्ही शब्दकोडे, मग ते इंग्रजी असो का ते मराठी असो, किती सहज तुम्ही सोडवू शकता ते तुम्ही स्वतः बघा. म्हणजे पुस्तकात तुम्हाला अभ्यास करायची सुद्धा गरज पडणार नाही. आता मी कोडं कसं तयार करायचं हे अगदी 2 मिनिटात सांगा. इथपर्यंत काही अडचण असेल तर मला विचारा. समजा नाही मला हे समजलं नाही असं काही असेल तर मला सांगा. सर तुमची रेंज गेली आहे. नाही मी आहे, मग दिसतोय मी. समर्थ दिसतंय ना? आहे सर, तुम्ही क्लिअर दिसतंय. ओके ओके. चला आता पहा माझ्याकडे कुठे करताना सुरुवातीला आपण छोटं काम करू. आवाज येते. ओके थँक्यू. आपण 3x3 चं काम करू. सुरुवात आपण अगदी कमी पासून करू म्हणजे चुकणार नाही. आणि तुम्हाला डबे मारण्याची गरज नाही. तुम्हाला ऑलरेडी डब्यांच्या वह्या आहेत. त्या डब्यांच्या वहीमध्ये आपल्याला काम करायचं. मग काय करायचं, सुरुवातीचं एक काम सांगतो तुम्हाला. मध्येच तुम्हाला जे घ्या वाटलं ते, की समजा इथं घ्या ए, इथं घ्या एन, इथं घ्या पी. जे घेतलं ते घ्या. आता एक अर्थपूर्ण शब्द असा तयार करायचा आपल्याला की तो इकडेही आला पाहिजे, तो इकडेही आला पाहिजे. 2 जमले पाहिजे ऍट अ टाइम 2. आणि नंतर एक मिनिट, आपल्याकडे 10 मिनिट शिल्लक आहे. 10 मिनिट संपायचं. नाही श्रेया गडबड करू नको. लागलीच रिमूव्ह करेल मी तुला. अगोदर ऐकून घे. पीओटी घेतल्यावर होते पण ओ ए पासून शब्द तयार होत नाही. समजून घे. विनाकारण दुसऱ्यांचा आणि माझाही वेळ घालू नकोस. मी विचारतो त्यावेळेस तू मला बोल. आलं लक्षात? तर मी काय करतोय, मग मला कुठं बदल करावा लागेल का तो मला बघायचा. समजा मी इथं मनाने माझे 3 अक्षर घेतले पण नाही जरी घेतले, समजा मी जर इथं घेतलं PEN पेन, तर मला ई आणि ए पासून
अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो. काय होईल बरं? हो सर. EAT होईल किंवा EAR होईल. आपण ईटच घेऊ. ओके. आता मी सध्या एक बाजूला ठेवतो. आपण एका शब्दापासून सुरुवात करूया. मी पहिल्यांदा घेतलं पी, मध्यभागी ठेवायचं होतं मला ए, पेन झालं. यापासूनच एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला, EAT, ईट झाला. आता मला पी सोबत आणखी असे काही स्पेलिंग घ्यायचे की त्याच्या सोबत इकडचाही अर्थ लागावा. नुसताच अर्थ नाही बरं, यन सोबत सुद्धा जमते का याचाही मला विचार करायचा. सुरुवातीला नाही जमलं, नाही सर तसं येत नाही, डब्याला फुल्ली मारा. इथं जमत नाही, फुल्ली मारा. सोडून द्या. जास्त सुरुवातीला नका विचार करू. जेव्हा तुम्हाला नंतर ऑटोमॅटिक करता येईल. मग आता मला आता कोणाचा संबंधच राहिला नाही. आता मी टीचं वाक्य काही पण शब्द तयार करू शकतो. मग मध्यभागी टी असणारा असा कोणता शब्द आहे बरं की मध्यभागी टी असावं? सांगा. सर एटीएम. ओटीपी. एटीएम. अगदी छान आहे. एटीएम आहे, त्याच्यानंतर ओटीजी आहे, ओटीजी केबल आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर ओटीपी आहे, तोही चालेल. अगदी बरोबर, खूप छान, जबरदस्त. ओटीपी आहे आणि ईटचा भूतकाळ आहे, ATE. ईटर, तोही आपल्याला तिथं चालेल. म्हणजे असं एक तयार करता येईल तुम्हाला. किंवा इंद्रायणी माईक बंद कर. पुस्तकामध्ये, परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारचे जास्त असतात. आधी जरा वाटलं तुम्ही याचा केला तरी चालेल. समजा इथलाच मी एक शब्द जर घेतला कुठला तरी आहे की PUT, पुट, एवढंच घेतलं. आता मला साखळी पूर्ण तयार करायची. TOP, टॉप. PEN. पॅन म्हणजे तवा. पॅन चालेल, पेन चालेल, पाटही चालेल. इथं आता उलट पण चालेल. आता इथं तुम्ही की नाही एक पान धरून करू शकता बरं, याला काही बंधन नाही. तुम्हाला वाटलं आता मला आणखी वाढवायचंय, तिकडे निघून जा. नो, पुन्हा खाली घ्या, ऑरेंज करा. खाली यायचंय, O पासून खाली या. OWL, ओल. तुम्हाला एल पासून पुढे जायचंय, यस, लायन. आता इथं तीन इथं एन आगाव मिळालंय, ओ आगाव मिळालंय, आय मिळालं. या एन ला वेगळं करा. नो, तुम्हाला आय पासून बनवायचं तर आय पासून बनवा. एक पुन्हा या पी पासून तुम्हाला बनवायचंय, या पी पासून बनवा. PUSH, पुश. असा एखादा की ज्याच्या शेवटी एच आहे तो बनवा. काय होईल? एच शेवटी असणारा आपल्याला 4च करावं लागेल. सांगा बरं, असा एखादा शब्द की ज्याच्या शेवटी एच आहे. ज्याच्या शेवटी बिगिनिंग अँड रिच. यस, RICH. तुम्ही जर माझ्याकडे बघतो तो फोटो असला तर माझ्या एका विद्यार्थिनीने केलेलं होतं. 2 जोडपानं एकाला एक लावले होते, पण तरी तिचे शब्द संपलेच नव्हते. एकाला एक तिनं पानं जोडले आणि पूर्ण माळ तयार केली. म्हणजे एका शब्दापासून मला आणखी किती बनवता येतं आणि तर काही बंधनच नाही. काय झालं? रिच, कोश, कोट, टॉप, पेन,
नो. ओल लायन. नो इन. नो नको असेल आपल्याला, त्याला 4 अक्षरी करा. NEED. नीड. नोज करा, नेट करा, लाईन sir. करा, नंबर करा, पाहिजे ते करा. अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी पझल्स रीडर्स जे आहेत हे बनवू शकता. आणि मग हे सोपं आहे, पुढे नंतर हे सोपं आहे. पण हे जर तुम्हाला लक्षात आलं की कोणत्यापासून सुरुवात करायची, तुम्हाला वाटलं सर हे अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड, व्हेरी गुड. याला स्टॉप करताच येणार नाही. कारण एक शब्द जरी थांबला, एक्स जवळ येऊन थांबलो आपण, तरी त्याच्यावर XCROX आहेच, झेरॉक्स आहे. पुन्हा एक्स पासून एक्स रे आहेच. मग त्याच्यामध्ये जे शब्द येईल, पुन्हा आर येतोय, ए येतोय, वाय येतोय. आर पासून शब्द सुरू होणार आहे, ए पासून शब्द सुरू होणार आहे, पुन्हा वाय पासून शब्द सुरू होणार आहे. म्हणजे तुमची शब्द संपत्ती किती आहे, खरंच जर तुम्हाला ती वाढवायची असेल तर हा प्रयोग तुम्ही जरूर करा. पहिल्यांदा तुम्ही हा प्रयोग करा. कोणताही शब्द, आणि शब्द लिहिताना एक काळजी घ्या, तुम्ही जर वर लिहिला तर गडबड होईल. वर नका लिहू. सुरुवातीच्या 2-3 डबे किंवा थोडीशी जागा सोडून मग लिहा, कारण तुम्हाला इकडे पण वापस येत आहे. फॉर एक्झाम्पल, समजा इथे यू आहे, इथे यूच आहे, समजा वरचा शब्द लिहिलेला नसेल, हा लिहिलेला नाही असं गृहीत धरतो मी, तुमच्या समजण्यासाठी. आणि मला यू मध्येच घेऊन काहीतरी एखादा शब्द तयार करायचा. सर YOU वाय ओ यू. OU म्हणजे इकडे पण येऊ शकता, U म्हणजे U પછી before, UP आफ्टर, दोन्हीकडचे तुम्ही काम करू शकता. आणि आपोआप, आणि हे जसं आपण इंग्रजी करतोय त्याच पद्धतीने आपण मराठी सुद्धा करू शकतो. पण मराठीमध्ये करताना एकच काम करा, बघत कोणाकोणाला जमते. इथं जर समजा तुम्ही अ चे अक्षर घेतले तर फक्त अ चेच घ्या. कर, रस, सर, रतन, नळ. ळ आलं की थांबली गाडी आपली, पण ळ येऊ द्यायचं नाही. ळ आलं की तिथं ती गाडी थांबली, दुसऱ्या शब्दापासून कमळ चालेल, कारण मन पुन्हा आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे स्टॉप कुठं आहे, ळला स्टॉप आहे मराठीमध्ये. हाही विचार करा. वाटल्यास तुम्ही गुगलवर चौदा खडी हा शब्द जर सर्च केला, गावाचं नाव पण होते की सर. गावाचे नाव कधीच घ्यायचे नाही. चौदा खडी हा शब्द जर तुम्ही सर्च केला, चौदा खडीची अंताक्षरी हे जर शब्द टाईप केला तर 4 वर्षापूर्वी तयार केलेलं पुस्तक तुम्हाला गुगलवर माझं मिळेल. तिथं अ म्हणजे फक्त अ चीच अंताक्षरीचे सगळे शब्द तुम्हाला मिळतील. आ म्हणजे फक्त आचेच, काना, मात्रा, वेलांटी, उकार 5 वर्षापूर्वी तयार केलेलं पुस्तक गुगलवर आहे. आणि ते मराठीचं पुस्तक तयार केलेलं ते पहिलं काम होतं ते. चौदा खडीची अंताक्षरी नावाचं तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला माझ्या नावाने, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या फोटोसह एक जवळपास 14 ते 16 पानाचं पुस्तक तुम्हाला मिळेल. तुम्ही पाहते, नक्कीच तुम्हाला खूप शब्द तिथे मिळतील. म्हणजे तुम्हाला मराठीचं काम तयार करता येईल. अशा पद्धतीने एक काम आहे. तर आपण आज एकच मीटिंग घेणार आहोत. आपला टाइम वेळ संपत आलेला आहे. तुम्ही हा प्रयोग करा, नक्की तुम्हाला जमेल. आणखी तुमच्याकडून काही नवीन मिळालं तुम्ही सुद्धा सादर करू शकता, इतरांना सांगू शकता. जमल्यास आज आपण सायंकाळी 1 तासिका घेणार आहोत. सायंकाळच्या तासिकेमध्ये आपण सगळेजण पुन्हा एकदा भेटूयात. कारण आता मला जी तयारी करायची ती राज्यस्तरीय तासिकेची तयारी करायची. आदरणीय आपल्या राज्याचे अनेक अधिकारी त्यांच्या समोर तासिका